आणि म्हणजे ही पण ही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, ही ह्यांच्यामध्ये हिंमत येते कुठून? ह्यांच्या पाठी कोणत असल्याशिवाय येईल का? अरे कोण तो दिल्लीचा बिल्डर चड्डा इथे येतो आणि महाराष्ट्रात काही धिंगाणे घालतो? जिनी मुंबई घडवली, मुंबई उभी केली, त्या गिरणी कामगाराला एक OTP घेऊन बसवतो, हे शक्य आहे का? नाही. त्या पाठी इथलेही लोक काही जे आहेत त्यांनाही शोधून काढलं पाहिजे. परंतु आपलं आता एवढंच म्हणणं आहे की जर आपण ते हे सगळं कोळशासारखं झालेलं आहे, ते जेवढं उघडून ना ते हातच आपले काळे होतील. त्यामुळे हे सगळे विषय बाजूला, आम्हाला मुंबईतला अधिकार द्या, आम्हाला मुंबईतलं घर द्या. आता तुम्ही देतो म्हटलंय तर इरादापत्र वाटप करा. मी वारंवार सांगतो, इरादापत्र वाटप करा. आमचं घर 4 वर्षांनी भेटू द्या. आज मला माझ्या हातात इरादापत्र द्या. तुमची भाड्याच्या आमचे जर तुम्ही हे करत होता, भाड्याची पद्धत काय, सिडकोची पद्धत काय? घर 4 वर्षांनी भेटतं. 4 वर्षापूर्वी माझ्या हातात इरादापत्र दिलं जातं की ही जागा आहे, हा प्लॉट नंबर आहे, इथे 10 बिल्डिंग बनणार आहे, तिसऱ्या माळ्यावर कितवा रूम माझा असणार आहे, हे मला 5 वर्षापूर्वी कळतं. तसे आम्हाला आज इरादापत्र देऊन टाकायला, माझा मुंबईतला अधिकार तर माझा शाबूत झाला.